आरती स्वामी निरंजन रघुनाथ, आरती स्वामी निरंजन रघुनाथ. दुःखाला ओळखुनी घेऊनी जे येत वेश सौख्याचा, दुःखाला ओळखुनी घेऊनी जे येत वेश सौख्याचा, गुंतवुनी संसारी मनुजाला करीत घास काळाचा, गुंतवुनी संसारी मनुजाला करीत घास काळाचा. हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य दे शरण, हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य दे शरण. स्वामी निरंजनात्या तीव्र तपस्ये सई करू नमन, स्वामी निरंजनाथ्या तीव्र तपस्ये सई करू नमन. स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. रे लवकरी उठा उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. आपलं आयुष्य कसं जात आहे? नुसतं जात आहे असं नव्हे, आजही जात आहे, पूर्वी गेलंच आहे, आजही जात आहे, या क्षणीही जात आहे, बोलता क्षण गेलेला आहे. याची जाणीव आहे का आणि ती किती ना? हा खरोखर संतांना नेहमी अस्वस्थ करणारा, शाश्वत, व्यापक असा प्रश्न आहे. मुळात आपण जसं एरवी व्यवहारात पाहतो तसं झोपणं, उठणं, खाणं, जेवणं, उद्योग, स्वयंपाक पाणी, शिक्षण,
काय आपलं जे असेल दिनाक्रम तो, नोकरी, मुलं बाळं, करमणुकी, फिरणं, काय असेल ते, यातच रोजचा दिवस सगळा आपला संपून जातो. असा एक दिवस संपून जातो, त्याला दुसरा दिवस जोडला जातो. असं करीत आयुष्य संपून जातं. कधीतरी एकदम जागा केल्यासारखा मनुष्य जागा होतो, नाही असं म्हणत नाही, कधीतरी जागा होतो. पण ती जाग अंधुक असते आणि तात्पुरती असते. तिची दोन वैशिष्ट्ये आहेत. ते अंधुक असते, तात्पुरती असते. कशाने जागा होतो? एखादी मनाविरुद्ध घटना घडली म्हणजे एकदम अनपेक्षितपणे काहीतरी घडतं. माणसं अनपेक्षित व्हावं, घटना बाहेर अनपेक्षित घडो, काय पाऊस पडो, काही कुठल्याही प्रकारे काहीतरी मनाविरुद्ध होतं. अपमृत्यू होतात. अपमृत्यूने मनुष्य सावध होतो. मृत्यूने इतका सावध होत नाही, अपमृत्यूने होतो. अनपेक्षितरित्या कुठल्या तरी व्यवहारात एकदम नुकसान होतं, धक्का बसतो, आजारपणा वाटायला येतात. एकदम उजाडतं आणि कळतं की आपल्याला उठवत नाही, हात हालत नाही, डावी बाजू नाही, उजवी बाजू नाही, काय होईल काही सांगता येत नाही, असं होतं. वृद्धत्व जवळ येतं, त्याची जाणीव होते. वृद्धत्व जवळ येतच असतं. थोडंसं घरात आल्यावर एखाद्याला जाणीव होते. तो तर काय आता एवढी वाटचाल करून आला की नाही का, त्यांनी सुद्धा खूप प्रवास केलेला असतो तसा. कुठून तो 2 मैल 5 मैल 10 मैल काय असेल ते, अलीकडे तर काय परदेशातून सुद्धा येतात. त्यामुळे इतका प्रवास करून तो आला. आम्हाला कुठे जाणीव होती? आम्हाला जाणीव घरात आला तेव्हा. तिचं अलीकडे आपल्या वरच्या पातळीवर काय बोलायचं नाही, घरात आला तरी होईल असं काय सांगता येत नाही. पण निदान आपल्यापुरतं, घरापुरतं तरी निदान आपल्या घरात येतो तेव्हा. तसं वृद्धत्व वाटचाल करीत आपल्याकडे येत असतं. फक्त आपल्या घरात येतं त्यावेळेला एकदम अस्वस्थता येते, अरे आपल्या घरात आलं. जोडीदार जातात काही वेळेला मागे पुढे, काळाच्या प्रारब्धाच्या अनुसार म्हणा, पण ते पचत नाही, मनाला पचवता येत नाही. पार्टनर्स फिरतात, ते जातातच, पण हे पार्टनर फिरतात एखाद्या वेळेला. ज्यांची पार्टनरशिप्स असतील त्यांना माहिती असेल पार्टनरशिपमध्ये काय होतं. बाकीच्या पार्टनरशिपमध्ये स्पोर्ट वगैरे 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 ते सगळे आपल्याला माहिती आहेत. जाग केव्हा येते? जहाज हलतात ना, ज्यांनी ह्याच्यातून प्रवास केला असेल, पाण्यातून प्रवास केला असेल, त्यांना कल्पना असेल, ते हलत असतात. ते ज्या वेळेला गोते खायला लागतात एकदम, त्यावेळेला काही नाही, राम काय, दत्त काय, सगळे 33 कोटी असतील याची खात्री पडते तेव्हा. हिरवी जमिनीवर शंका येते, उगाच एवढे देव आहेत. तिथं किती देवांना हाका मारली तरी समाधान होत नाही. काय होतं कोणा ठाऊक. राम नाही आला तर दत्त तरी येऊ दे, दत्त नाही आला तरी येऊ दे, असं वाटत राहतं त्यावेळेला. त्याची वेळा खालीवर होत होते तेव्हा. ते शिप हालतं, कधी आकाशातलं हवाई जहाज ते शिप हालतं. ते हालायला लागलं म्हणजे काय होतं ते बसलेल्यांना कल्पना असते. खाली उतरायला देत नाहीत, वर राहायला देत नाहीत, काय पाय जमिनीवर नाही, चाक जमिनीवर नाही, काय नाही. त्यावेळेला खरी कल्पना येते. तेव्हा अशा वेळेला, आणि आपल्या नेहमीच्या पार्टनरशिप्स त्यातली शिप हालतात, काही वेळेला मोडतात. अशा वेळेला थोडी जाग आल्यासारखं होतं माणसाला. एकदम जरा असं हलवून जागा करावं तसं परिस्थितीने म्हणा, प्रसंगाने. पण यांनी होतं काय तर 1-2 दिवस चर्चेला एक विषय मिळतो. याविषयी काय होत नाही. यानं जर जाग येत असती तर कामच झालं असतं आपलं. कारण असं बरेच वेळेला प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या बाबतीत झालेलं आहे खरं सांगायचं तर. अगदी लहान असले, मध्यम म्हणतो मी फार तर, तिथून पुढच्या सगळ्या वयाच्या माणसांना ह्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आत्ता सांगितला अशा स्वरूपाचा अनुभव झालेला असतो. पण 1-2 दिवस त्याच्यावर चर्चा, परत मग ये रे माझ्या मागल्या. पुन्हा आपलं उठलं की कणिक भिजवायची, डब्याला फार तर नवीन भाजी, यापेक्षा काही फारसं. शटर उघडायचं, दुकान उघडायचं, काय असेल ते सुरू. हे याला जाग म्हणावं का? अशी जाग विद्यार्थ्यांना सुद्धा येते. मध्येच एकदम परीक्षा झाली म्हणजे एकदम 6 महिने काहीच झालं नाही, सगळं असं कसं काय झालं, सेमिस्टरमध्ये असं काय मार खाल्ला असं वाटलं एकदम. त्यावेळेला एकदम जाग येते,
फक्त सगळा प्रोग्राम पुढचा 6 महिन्याचा 1-2 दिवस माहितीच आहे आपल्याला व्यवस्थित सगळं. पुढची मार्कलिस्ट येईल त्यावेळेला पुन्हा एकदा जाग येते परत एकदा. काय आपल्याकडे भूकंप होतात ना, कधीही होऊ शकतो खरं सांगायचं तर. आत्ता नाही काय होणार, हा थोडा वेळ आपल्या एवढा पार पाड खरं सांगायचं तर कधी होऊ शकतं असं काय. क्षणात थरथरायला लागतं. जमीनदोस्त होतं त्यावेळेला जे अनिश्चितता आयुष्याला आहे त्याची एक अस्पष्ट जाणीव होऊन जाते क्षणभर. आपण अनुभवलेले आहेत, 67 अनुभवला, पुढे अनुभवलेत, खूप अनुभवलेत. तितकी अनिश्चितता आपल्या आयुष्याला आहे याची जाणीव ज्याची नित्य राहते आणि तसा व्यवहार घडतो तो खरा जागा. या दृष्टीनं जागेपणाची व्याख्या ही आहे की इतकी अनिश्चितता या सगळ्या आयुष्याला आहे. आता कशाला किती महत्त्व द्यायचं आपण ठरवायचं. काय घडेल ते त्याला किती महत्त्व द्यायचं. सुखाचं असो दुःखाचं असो काय असेल ते असो, काहीतरी घडत राहणार रोज. तर तसं ही अनिश्चितता आयुष्याला एवढ्या स्वरूपाची आहे याची जाणीव नित्य जायची जागी राहते आणि त्या प्रकाशात ज्याचे व्यवहार होतात तो खरा जागा. ते भूकंप कधीतरी होतात. आपलं त्याच्यात जास्तीत जास्त काय असतं, सर्वसाधारण मी पाहिलं अलीकडे असं काहीतरी झालं की माणसं आधी पहिल्यांदा टी व्ही सगळ्या पहिला कार्यक्रम काय तर टी व्ही. कुठे झाला, कसा झाला, काय झालं, डावीकडून उजवीकडून वरून खालून त्याचे चित्रीकरण अमकं तुमकं सगळा रतीब जेव्हा त्यांचा पुरा होईल मग ते त्यांचं हाऊ इट स्टार्टेड वगैरे ते सगळं मग कसं असं झालं, सुरुवात कशी झाली, त्याआधी शहर कसं होतं वगैरे त्याची काही चित्र आपण कुठे अडकलेलो आहोत आणि काय जाग द्यायची त्यांना ह्याची कल्पना आहे म्हणून सगळं तफावतीसारख्या समोर ठेवायचं. तेव्हा मग दृश्यांचे रतीब आपण स्वीकारित राहतो. हाऊ इट स्टार्टेड. मग आकडेवाऱ्या किती असतं काम असतं पुढे. आपल्याचं भूकंप झाला हे बाजूला राहायचं ते त्याचं आकडेवारीच. मग 57 कसं झालं, मग 23 साली काय झालं होतं, मग ते काय 1897 नंतर हे पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात वगैरे वगैरे ते सगळं त्या आकडेवाऱ्या. मग त्या तीव्रतेची तुलना, मग सगळ्या हानीची तुलना, मग पुढं चर्चेची गुऱ्हाळ करणं. तर ते दाखवून बघून लोक कंटाळतात. ते उठतील एखाद्या वेळा समोरनं. गावोगावी बसलेले आहेत ना लोक ते सगळं ऐकत, त्यामुळे ते सगळे उठू नयेत या दृष्टींमध्ये मग एक चर्चेचे काही बरेच तज्ज्ञ मंडळी वगैरे, त्यावेळेचं नुकसान आताचं नुकसान त्याची पुन्हा चर्चा, परत त्याच्या तुलना सगळं ते डॉलरमध्ये कसं होतं, रुपयात कसं आहे, काय बघतोय आपण हे सगळं. म्हणून सगळं सांगायची वेळ हे नाही 10 असली काहीतरी दुसरी विषय. तर कोणीतरी अर्थतज्ञ वगैरे वेगवेगळे विषयातले तज्ज्ञ लागतात. म्हणजे या प्रसंगी सुद्धा ज्यांना या निमित्ताने सुद्धा बऱ्यापैकी अर्थप्राप्ती होते असे जे तज्ज्ञ असतात ते त्या निमित्ताने गोळा होतात. काय तर तुलना करण्यासाठी, मत व्यक्त करण्यासाठी. तिकडे भूकंप झाला, आता तिकडे काय झालेली अवस्था खरं सांगायचं तर. पण मग ते इन्फ्लेशन इंडेक्स नामकन दमकन सगळं सांगतात आपल्याला. त्यावेळेच्या रुपयाची किंमत, आजची किंमत, अमुक झालं नुकसान सगळं झालेलं आहे, भूकंप झालेला आहे, पुढे होण्याची शक्यता आहे. काय अवमूल्यन कसं झाले त्यावेळच्या ह्यांनी विचार केला तर आत्ताचं नुकसान किती आहे, ह्या वेळच्या ह्यांनी विचार केला तर त्यावेळेचं नुकसान किती होतं. काय करायचं खरं सांगायचं तर आपलं. तेव्हा खरं सांगायचं तर हे ज्या वेळेला घडलं त्यावेळेला बिल्डिंग खाली जे अडकलेत, जीव गेला, कोणाची झोपडी गेली, कोणाचं सर्वस्व गेलं, त्या आकांताच्या क्लिप वगैरे दाखवतात. पण त्यातून आपल्याला असं या अर्थाने हालायला होत नाही, कारण आपल्यापर्यंत एकतर त्यातलं काही आलंच नसतं. आकांतच झाला समजा आपल्यापर्यंत आला तर आपण ते पुढचे सगळे विचार करायला राहतच नाही, तेवढं चित्तही स्थिर राहत नाही. काहीतरी तिकडे होतंयच वाटलं तरी तिकडे वारा जोरात सुटलं तरी आपल्याला वाटायला ते इकडे सुटू नये आपलं तिकडच्या तिकडे. ते आपलेच ना लोक कोणते, त्यांचं काय होणार आहे ते पण तसं नाही वाटत. ते इकडे नाही आलं म्हणजे झालं असं वाटतं. तेव्हा हे सगळं काय ते मग त्याच्यावरती लेसन्स वी शुड लर्न. मग आपण काय केलं पाहिजे, आधीपासून कसे त्याची आकडेवारी ठेवली आहे, काय कुठली यंत्र उभी केली पाहिजेत, काय केलं पाहिजे, केवढंच.
तर ही जी सारी वेळखाऊ दिशाभूल आहे. आपण आत्ता जो भोपाळी पाहतो आहोत त्याच्या पुढे आपल्याला तेच पहिलं कडवं होतं ना त्यातलं. ही सगळी जी वेळखाऊ दिशाभूल आहे ती थांबवून त्यात जो आकांत, ज्याची झोपडी गेली त्यांनी केला, ज्यांचा जीव अडकला त्यांनी केला, त्या आकांतानं खरं सांगायचं तर जे जगायला हवं, त्याऐवजी मनुष्य पॉपकॉर्न खातो, त्याच्यासमोर बसून चर्चा, काय तुलना करू शकणार नाही आपण या दोन गोष्टींची. त्या आकांताने खरं सांगायचं तर जगण्यावर परिणाम व्हायला पाहिजे. समजा तो विषय त्यांचा गुराळ लावून संपला, शेवटी ते उसाची चिपाडं राहतात, तसं शेवटी तो विषय संपला. समजा आपले विषय असतातच, उद्या मॅच आहे ना, तर त्याची चर्चा होणार. जास्तीत जास्त काय करणार आपण? तर उद्या पुन्हा सकाळी 10 वाजल्यापासून जर आपल्याला सुट्टी असेल तर आपण परत हजर आहोतच. उजवीकडे उडून किती बॉल आले, डावीकडे किती वळवले, उजवीकडे किती वळवले, समोर किती वळवले, काय ग्राफिक्स, काय 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 वेळ एवढा कसा राहतो. खरोखर आपण जर हे सगळं कळलेलं असेल तर खरोखर आपल्याला वेळ नाही. कुठे वळवा, तुम्हाला वळवायचं तिकडे वळवा, उडवायचं तिकडे उडवा. खरं सांगायचं ते जाग आली तर आपल्या लक्षात येईल की आम्ही समोर बसून ते सगळे चार्ट काढलेले पाहिले, तिकडे ड्रिंक्स आली, इकडेही ड्रिंक्स आली, पाहणाऱ्यांच्यात चहाची वेळ झाली, त्यांचा टी टाईम झाला, आपला टी टाईम झाला, साध्या भाषेत बोलतो, सरबत म्हणा, त्यांनी फुकट घेतलं हो, हा आपण विकत घेतोय स्वतःच्या पैशाने, एवढा जरी विचार आला तरी खूप खूप फरक पडेल. इथपासून सुरुवात केली तरी त्यांनी दिवसभर बसून किंवा काय ते करून, काही लोकांनी बसूनच दिवसभराची कमाई केली, आपण दिवसभराची कमाई गमावली, दिवसही गमावला. एकमेकांना जरी हा वेळ दिला असता तरी खूप आपल्याच आयुष्यात आनंद पसरला असता. आपल्याच आईवडिलांना हा वेळ दिला असता समजा, किंवा घरच्यांना दिला असता, कोणाला मित्रांना दिला असता, कुठल्या कार्याला दिला असता. पण हे सगळं कळायला जाग कशी म्हणायची, काळाची जाग म्हणायची याच्यात आहे, आयुष्याच्या चोरीची जाग आहे. इतर योनीमध्ये जे अंधार आहेत त्यांना हेही नाही आणि तेही नाही अशी अवस्था आहे. आज आपल्याला निदान पदरच्या खर्चाने तरी ते काय ते चहा मागून पितो, मध्ये ड्रिंक्स आले, इकडे ड्रिंक्स, तिकडे त्यांचे झाला आपला टी टाईम, हे करतो निदान एवढं तरी त्याच्या वाट्याला करण्या इतपत तरी त्याला स्वातंत्र्य दिलं आहे. खरं सांगायचं तर ते सुद्धा माणूस म्हणून त्यांना काय आहे, बाहेरच्या प्राण्यांना आपण जर विचार केला त्यांचा तर आपल्या लक्षात येईल की आपल्या ह्या मनुष्य योनीबद्दल तिथे त्या योनीमध्ये किती अंधार आहे याची जाणीव या अर्थाने जाग म्हणायची का. मनुष्य देहाच्या दृष्टीनं किंवा मनुष्य देहाची संधीची, नरतनुच्या संधीच्या दृष्टीनं, ज्ञानदृष्टीच्या दृष्टीनं, कशा दृष्टीनं जाग आहे असा आपणच विचार करावा. कारण आपण जे पाहतो ते आपल्याला परत परत ते सांगता आहेत. आले आहे विघ्न भारी, आले आहे विघ्न भारी, काळ टपला तुम्हावरी, काळ टपला तुम्हावरी, नित्य करीता हे चोरी, नित्य करीता हे चोरी, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या. सरला 84 चातम, सरला 84 चातम, नरतनु आले अनुक्रम, नरतनु आले अनुक्रम, इचा मानूनी संभ्रम, इचा मानूनी संभ्रम, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे.
सद्गुरु वचनाचा उदय, सद्गुरु वचनाचा उदय, प्रकाश झाला भानुदय, प्रकाश झाला भानुदय, जागे व्हारे मनोमय, जागे व्हारे मनोमय, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले. उठा उठा रे नवकरी, उठा उठा रे नवकरी, उठा उठा. त्यांनी म्हटलं तसं उघडा कपाटे अंतरी, काय दिसेल? सगळं मनोमय आहे. अंतर्गत जर उघडलं कपाट, त्यांचं म्हणणं आहे की स्वरूप पहा आपुले. पण आपलं जर अंतरंग पाहिलं सगळं मनोमय, काय नाही, सगळं गढूळ पाणी असतं. आपण शांतपणे कधीतरी खरोखर यावा वेळ. तृष्णा आहेत, असूया आहेत, कटू अनुभव आहेत, स्पर्धा आहेत, ईर्ष्या आहेत, क्रोध आहेत, हवेपण आहेत, नाना तऱ्हेचे. काय पाठांतर भरलेली आहेत, माहित्या भरलेल्या आहेत, ज्याला आपण ज्ञान समजतो त्या माहित्या भरलेल्या आहेत. आणि सर्वात काय जर असेल तर मनोमय जे म्हटलेलं आहे त्यामध्ये कल्पना आणि आशा या दोन गोष्टी सतत मासोळीसारख्या मनाच्या पाण्यामध्ये फिरत असतात. बघा, सतत कल्पना, कल्पनामय आहे की काय म्हणून. आणि खरंच आहे, म्हणून तो कल्पनाची सावेव म्हटलेलं आहे. महाराज माऊलींनी म्हणताना मनाची व्याख्या करताना म्हणतो कल्पनाची सावेव, आणि तिला अनेक अवयव दिलेला आहे. जसं माशाला एक अवयवाचा भाग आहे, पाण्यात कधी स्थिर नाही, सतत हालत असतो, तशा कल्पना सतत हालत असतात. मन पूर्ण कल्पनामय आहे असं त्यांचं म्हणणं. मनोमय म्हणजे हे असं कल्पनामय आणि आशेच्या मासोळ्या. तर याच्याच सारखं असं वाटतं उद्याचा दिवस अधिक चांगला असेल, परवाचा दिवस अधिक चांगला असेल, याच्यापेक्षा ते अधिक चांगलं असेल. तेव्हा आपण म्हणून त्यांनी मुद्दाम मनोमयात आम्ही असं म्हटलेलं आहे. खरं तर आम्ही स्वरूपमय, खरं सांगायचं तर, पण आम्ही मनोमय आहोत असं त्यांना म्हणावं लागलं का ते आपण समजून घ्यावं. त्यामुळं अस्वस्थता येते. आपण मनोमय आहोत म्हणून अस्वस्थता येते, ते स्वरूपात आहेत म्हणून आनंदात असतात. तर फरक काय आहे आणि कुठे आहे हे बरोबर लक्षात येण्यासारखं आहे. एक स्पर्धा घेतली, त्यातली इतक्या गोष्टी सांगितल्या, क्रोध आहेत, हवेपण आहेत, ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, कितीतरी गोष्टी सांगितल्या. ती मुळातच जर ती अस्वस्थ करणारी आहे तर तुम्ही कशाशीही करा ना आणि कुणाशीही करा, ती अस्वस्थताच देईल. ती आईची करा, ती सासूशी करा, सुनेची करा, बहिणीची करा, काय तुम्हाला व्यावसायिकात करा, कुठेही करायला जावा, बॉसशी करा, ऑफिसशी करा, काय कुठेही करायला जाल तिथे ती तुम्हाला अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मार्गानं तुम्ही जा, त्याला कोणी अडवले नाही. स्पर्धेनं ईर्षेनं जायचं काही कारण नाही, ती अस्वस्थता देते. आपली प्रगती, आपला मार्ग ह्या कधी कधी अस्वस्थता देत नाही. ते तुझं सगळं कामच आहे. कर्तव्याने मनुष्य अस्वस्थ कधी झाला नाही, ईर्षेने अस्वस्थ झाला. त्याच्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा ह्यानी झाले घोटाळा सगळा. तो कोण, त्याची काही गरज नाही. मला काम चालण्यासारखं आहे खरं, म्हणजे रस्ता ठेवलेला, तर तो चालावा. म्हणून हे मनोमय हे काय आहे सगळं, हे इतकंच नाही, तिथे नाही करीत मनुष्य साधनेमध्ये स्पर्धा करतो. तुझ्या एवढ्या माळा झाल्या, बरं तुला जमतो, जमते तर जमू दे की, तुला तेवढं जमतंय, त्याच्या तेवढ्या माळा होऊ देत की, किंवा काय त्यांच्या झाल्या समजा, काय उलट असेल, शेवटी बरं तुला जम. कशाला स्पर्धा? आपल्याला जेवढ्या जमल्या तेवढ्या आपण केल्या, त्या अजून 2 वाढवता आल्या तर वाढवल्या, त्यांना काय करतं ते करू देत. पण त्यात सुद्धा लक्ष ठेवावं असं वाटतं. तोच मत्सर, तो तिकडे कोणाचा सुनेचा केला, कोणाचा सासूचा केला, कोणाचा आणखीन काय, कोणाचा केला, माणसाचा केला, मित्रांचा केला, मैत्रिणींचा केला, काय करायचं तेच, तोच कार्यक्रम, तोच तिकडे तसंच. तिकडे जे बसचे लाडके आहेत ते काय, त्यांची गोष्ट वेगळी पडते. ते साहेबांचे लाडके, आजोबांचे आवडते, काय असेल ते. इकडे गुरूंचं तुमच्यावर प्रेम जास्त, तेच, काही फरक नाही. मनोमय म्हणजे काय ते कळलं आपलं. त्याची बोलत पण नाही, त्याची तासन तास बोलतात,
काय तेच की ते हो, मूळ जे आहे ते ऑपरेटिव्ह मेकॅनिझम तोच आहे. तोच फक्त तिकडे प्रपंचाच्या संदर्भात होता, तो इकडे याच्या संदर्भात. तो जे काय करायचं, ही आपण किती मनोमय जगतो याची लक्षणं आहेत. हे सगळं अंधार आहे अक्षरशः. एक लक्षात घेऊ की हे सगळीकडे दिसत नाही असं मला म्हणायचं नाही. खूप ठिकाणी असंच आढळतं, पण ह्याचा अर्थ ते बरोबर असतं असं नाही. म्हणूनच जगात समाधान कस्तुरीसारखं झाले, शांती कस्तुरीसारखी झाली. बघा तुम्ही, आपल्या 100 नातेवाईक काढा, काय 100 मित्रमंडळी काढा आपल्या, आणि शांती आहे असे 5 मित्र सांग. काय मैत्रिणी म्हणा, काय आपला जो ग्रुप असेल म्हणा, कुठलीही अशी 10 माणसं निवडा, 100 काय करायचे, आपल्या उगाच वेळ आपलाच जायचा. त्यापेक्षा 10 निवडावी आणि बघावं यातलं शांती कोणाकडे आहे. हो आहे, बस शांतीची मूर्ती आहे. कारण शांतीच्या मूर्तीचे लक्षण हेच की तुम्हाला त्यांची आठवण झाली तरी तुम्हाला शांतता आहे, बस. त्यापेक्षा आणखीन त्यांच्या शांतीत काही आपण थर्मामीटर लावायची काही गरज नाही, ते असतंच. तर त्याच्यात कळतं. मग असं किती प्रमाणात आहे? प्रमाण कमी असलं तर याचा अर्थ ते चूक बरोबर त्या पद्धतीने नाही ठरणार. तेव्हा जगात सगळ्या असं मनोमय जग जगतं म्हणून ते बरोबर ठरतं असं समजायचं कारण नाही. ही मुद्दाम जाणीव द्यायची. गावच वेड्यांचं झालं समजा सगळं. त्यांनी एखादी चूक गोष्ट ठरवली, एखादी गोष्ट बरोबर ठरवली, गावच जर असं आहे तर बहुमतानं ते ठरवू शकतं. पण त्यामुळं शहाण्याचं म्हणणं चूक ठरत नाही. त्यांनी काय ठरवायचं ते ठरवू देत, पण शहाण्याचं म्हणणं चूक ठरत नाही. जग मनोमय आहे, ते तसंच राहणार आहे, कारण तो मायेचा खेळ आहे, त्यामुळं तो तसाच चालू राहील. त्याला हे चालवायचंच आहे सगळं, म्हणूनच हे असंच राहणार. पण ते मनोमय आहे म्हणून जाग येण्याची किंमत कमी होत नाही. ते बहुसंख्येनं आहे म्हणून ह्याची किंमत कमी होत नाही, ती तशीच राहते. ते जसं मनोमय आहे तशी जाग येण्याची किंमत किंवा त्याचं खरेपण जे आहे ते तसंच राहील, ते कमी होत नाही. आवाजी मतदानानं संध्याकाळी 5 वाजता सुद्धा स्वतःचे सगळे पर्क्स, पगार वाढवता येतात की नाही मला सांग. येऊ शकतं, हे सगळं करता येतं, तो कायदा ठरेल. उद्या याच आवाजी मतदानानं कदाचित सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं सुद्धा ठरवता येईल. पण कोण कोणाभोवती फिरतं हे त्यामुळे बदलणार नाही. ते आवाजी मतदानावर अवलंबून नाही. एवढं तरी कराय ना. मग आपण खरं काय आहे ते लक्षात ठेवू. असं बाहेर आढळतं, असं जास्त आढळतं, असे लोक जास्त वागतात, ह्याच्यावर आपण जाण्यात असं नाही. बरोबर काय आहे, शेवटी मला शांती काय देईल ते बघा. ती बहुमतानं ठरत नाही शांती. शांती ही आपल्या ही जी पाहिलं आपण ज्याच्यामुळे येते त्याचा जो अभ्यास केला किंवा ह्या गोपाळीच्या निमित्ताने जो अभ्यास केला त्यातून येईल. तेव्हा ती मनोमय आहे जग, ते असू दे तसंच, त्याला काय करायचं ते बरोबर आहे माझं असंही म्हणू दे फार तर. पण आपण जागे होऊ, आपण उठू, आपण ज्ञानदृष्टीनं पाहू बरोबर का चूक. मनोमय ही मगाशी म्हटलं ना, मनामध्ये डोकावलं तर शास्त्र आणि हे सुद्धा दिसतात. ज्याला आपण ज्ञान म्हणतो अशा माहितीसारख्या गोळा केलेल्या गोष्टी दिसतात. मृतवत शास्त्र दिसतात, ती सुद्धा त्याचे गठ्ठे साठलेले डोक्यामध्ये. आणि अशानंच शेवटी आवाजी मतदानानं, मला सांगा, शेवटी आवाजी मतदानानंच माऊलींना सुद्धा वाईट टाकता येतं की नाही? आवाजी मतदानानंच टाकता येतं. हेही शक्य आहे. काय मनोमय व्यवहार करू शकतो याचं ते उदाहरण आहे. पण ज्याने टाकलं ते कुठे टाकले गेले ते सुद्धा कळलेलं नाही आहे. ज्यांना टाकलं ते मात्र कुठे बसलेत ते आपल्याला माहिती आहे आज. आणि ते काय शांती आज आपल्याला देऊ शकतात ह्याची जाणीव आपल्याला आहे. म्हणून पुढे ते म्हटलंय सद्गुरुवचनाचा उदय. त्यांच्या आयुष्यामध्ये निवृत्तीनाथांच्या रूपाने सद्गुरूंचा उदय झालेला आहे. तेव्हा त्या वचनाने त्यांना ते तरले म्हणून ते सद्गुरुवचनाचा उदय म्हटले. आता आपण जे पाहिलं आणि म्हणून आता त्यात जात नाही, वेळ नाही म्हणून. पण सद्गुरुवचनाचा उदय तो ज्या जीवनात झाला त्या जीवनात खरा जाग निर्माण होते. आणि ते ती कधीही विसरत नाही. ते स्वतः आत्ता ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण निघालं.
ती कधी ते विसरलेले नाहीत. नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतर सूर्या लालन लीला. त्यांचं गुरूंच्यावर एवढं प्रेम आहे. संसार तमसूर्या, संसाराचा सगळा अंधार एका उगवण्यात नाहीसं करणारं, किंवा ज्याच्या स्मरणामध्ये सुद्धा संसाराचा अंधार नाहीसा होईल एवढं सामर्थ्य आहे, म्हणून त्याला नमन असतं त्यांचं. नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतर सूर्या लालन लीला. तिकडे कुठे जाल तिथे ह्या सद्गुरु वचनाचा उदय ज्यांच्या आयुष्यात झालेला आहे. मी म्हणतो ठीक आहे, एक कवडा सापडला तरी अंधार दूर झालेलाच आहे. तेवढा मला सांगा, एक कवडं सापड अनेक वेळेला असं होतं अगदी अंधारी खुली आहे, एखादं कुठून तरी एखादा कवडसा प्रकाशाचं एखादा किरण आत येतो. अंधाराचं काय होत असेल हे मला माहिती नाही, पण कवडसा दिसतो ना, निदान तेवढं तरी दिसायला लागलं. खोलीत निदान कवडसा दिसायला लागला, एवढ्याचं निदान तेवढा प्रकाश तरी पडायला लागला. आता उरलेला अंधार कमी होईल, त्याची ती सुरुवात नाही. तेव्हा तेवढं तरी आहे. ते ह्या सगळ्यांनी आपापल्या गुरुबद्दल म्हटलेलं आहे. की कल्पना ना मिटे गुरुदेव बिना, गुरुदेव बिना जीव की कल्पना ना मिटे, जीव की कल्पना ना मिटे गुरुदेव बिना, गुरुदेव बिना जीव की कल्पना ना मिटे, जीव की कल्पना ना मिटे गुरुदेव बिना, गुरुदेव बिना, गुरुदेव बिना. आपण काही केलं नाही कवडा सांगण्यासाठी. हे ज्याला खरं स्वरूप गुरुचं कळलं, ज्याला अंधार म्हणजे काय कळलं, प्रकाश म्हणजे काय कळलं, आणि प्रकाशाचं महत्त्व ज्याला कळलं, तर कवडसा आला हे कळलं, तो त्यांनी टाकला हे कळलं. म्हणून गुरुदेव बिना जीव की कल्पना ना मिटे. मी माझ्या कल्पनेशी भांडत बसलो तर अंधारात भांडण नाही सगळं, ते नाही. त्यांचा एक प्रकाशाचा किरण आला तरी कल्पना नाही शिवून जाते. आपल्या ज्या कल्पना आहेत, ज्याच्यामुळे आपणच अडकलेले आहोत, ते सगळ्या कल्पना नाहीशा करायला एक किरण त्यांचा बास होतो. त्या एवढ्या खोलीतला अंधार दूर करायला एक खिडकी ओढली तर बास होते. तसं आहे, आणि हे ते करू जाणे. म्हणून त्यांचं नमो संसार तमसूर्या ते जे म्हटलंय ते तेवढ्यासाठी आहे. म्हणून हे सगळं असं म्हटलं. हे आता सांगितलं तसं कबीरांचं सुद्धा असंच आहे म्हणणं. गुरुदेव बिना जीव की कल्पना ना मिटे, नाही मिळत. सगळ्या कल्पनांचा वावर मनोमय जे म्हटलं ना, ते मनोमय या अर्थाने आहे की सगळ्या कल्पनांचा गोंधळ आहे नुसता. शिणतो मनुष्य, कल्पना करून करून शिणतो, आणि त्या कल्पना करून करून वावरतो बाहेर सगळा. सगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या कल्पना, पैशांच्या कल्पना, प्रदेशांच्या कल्पना, मानाच्या कल्पना, मोठेपणाच्या कल्पना, सगळ्या कल्पना, आणि त्या सगळ्या कल्पनांच्या मागे पळून पळून शेवटी थकतो, बसतो शेवटी यातल्या सगळ्या कल्पनांनी. इतकंच काय, स्वर्गाच्या सुद्धा कल्पना काय मला आश्चर्य वाटतं की स्वर्गांच्या सुद्धा कल्पना आहेत. खरं सांगायचं तर, वास्तविक खरं सांगायचं तर इथे एकमेकांशी चांगलं वागावं यासारखा स्वर्ग नाही. एकमेकांची समजुतीने राहावं, आनंदाने राहावं यासारखा स्वर्ग नाही. पण तिथे सुद्धा माणसाला ते मनोमय असल्यामुळे त्याला असं वाटतं की नाही, ते तिकडं ते भारी असेल सगळं. बरोबर आहे, हाय ग्रेडचं मिळेल तिथे गेल्यानंतर सगळं. अप्सरा मंदिरा अमकं तुमकं काय स्वर्गाची वर्णन घ्या, काय माणसांनी त्याच्यावर साहित्य घालवले, वेळ घालवलीत, काय कळत नाही मला त्याच्यापेक्षा. आपलं साधे जर चांगलं चालले असते, प्रपंच उत्तम चाललं असतं. पण ते सगळे कल्पनेचे खेळ. त्या परमार्थात सुद्धा ही सगळ्या कल्पना शिरल्या. तशा धर्माच्या याच्यात तर शिरल्याच, पण परमार्थात सुद्धा शिरल्या. कारण शेवटी करणारा माणूसच ना, तोच मनोमय आहे मुळामध्ये. त्यामुळे तो प्रपंचात करणार, तोच धर्मात करणार, त्याचीच निर्मिती परत, आणि परमार्थ ती त्याचीच निर्मिती परत. तर तिथेही तेच करायला जातो. म्हणून आपलं हे म्हणायचे गोष्ट मला त्याची आठवण झाली की
तो वाळवंटात राहत असला की त्याच्या स्वर्गात गार वारं सुटलेलं असतं. बरोबर आहे. वाटेल तसं आलंय म्हणून हा गारठ्यात कुडकुडत असला की त्या धर्माचे सगळं जे साहित्य त्याच्यात तिकडे सगळा स्वर्गात सूर्यप्रकाश असतो, कायम 24 तास प्रकाशित वगैरे असतं. इकडे कुडकुडत असतात, गारठा असतो, दिवस बघायला मिळत नाही. असं जर जीवन अनुभवायला आलं तर त्याला असं वाटतं की ते जीवन तसं असेल. काही कुठे जीवन आहे, जीवन कसं चांगलं जगता येईल ते ठरवा, तो खरा सांगायचा तो धर्म. तेव्हा या सगळ्या गारठ्यात इथल्या देहबुद्धी काढून माणसाला जगायला तयार करणं, जाग देणं, हे जे गुरुचं काम आहे ते या वेगवेगळ्या प्रकाराने करतात. या अर्थाने मला हे मनुष्य जन्मात करता येण्यासाठी ही संधी मिळाली याची जाणीव मला आहे का, असं त्यांना ते पुढे ते म्हणायचं आहे. संबंध अभंग पुढे त्याच्यावर एक आहे. तर खऱ्या अर्थाने मी याबद्दल जागा आहे का. मला हे जे परवा जाताना फक्त एक सूत्र सांगून ठेवलं होतं की मला हे मनुष्यपण मिळाले याविषयी जागा कोण नाही. मला हे जे मनुष्यपण मिळाले त्याचा वापर करण्याविषयी जो तो जागा आहे. डोळे आहेत म्हणून पाहायला फिरतोय, कान आहेत म्हणून ऐकायची धडपड करतोय, समाधान होत नाही. अजून ऐकलं पाहिजे, अजून केलं पाहिजे, अजून फिरलं पाहिजे, अजून केलं पाहिजे. काय जे असेल ती सगळ्या साधनांनी अजून काय करता येईल याची धडपड चालली आहे. पण हे जे मला मिळालेलं आहे त्याच्याविषयी मी जागा आहे का मुळात, तर ते जागं व्हावं. ते जर झालं असेल तर त्याच्याच साह्याने ज्या कल्पनाने आणि या सगळ्या मनाने मला आज बांधून टाकलं, मला सोसायला लावलं, त्याच्याच पलीकडे जायची क्षमता याच नरतनूमध्ये आहे. आणि ते लोक नरदेह धारण करून हेच शिकवतात. म्हणून संतांची आरती सुरुवातीला घेतली, देव जागा करीते चित्ती. हाच तोच देह धरून हाती संतांनी साधले या किती, देव प्रत्यय जगती आणला सर्वांसाठी. हाच देह धारण करून त्यांनी केला, तोच देह मी धारण करतो. त्या देहाने मी काय करू, त्याच्याबद्दल किती जागा आहे आणि त्यांनी किती करून दाखवलं. हा सारखा त्यांना अस्वस्थ करण्याचा प्रश्न त्यांच्या समोर आहे, तो आपल्या समोर पोचवलेला आहे या सगळ्या अभंगाच्या निमित्ताने. आणि एकदा जर त्याविषयी मनुष्य जागा असेल तर साध्या कुडाच्या झोपडीत सुद्धा सुख शांती असते. आणि 40 मजल्याचे घरही बांधलं जातं, 140 मजल्याचे घर बांधलं जातं. राहायचं कुठं हा प्रश्न पडतो रोज. आले ना पेपरमध्ये, आपण वाचलं असेल, आपण ह्या ठिकाणी राहता का त्या निवासात राहता, म्हणून वाचली असं का, तो प्रश्नच आहे रोजचा. आता एवढी मोठी 2 घरं 40 मजल्याचं की 140 मजल्याचं, एक झाल्यानंतर 138 मजल्याचं, कुठं राहायचं रोज. माणूस एकच की हो, काय देवासारखा अवतार आहे का बाबा अनेक ठिकाणी जाऊन एकाच वेळेला वगैरे, काय नाही. माणसासारखं मनुष्य असल्यानंतर करणार काय तू त्याचं सगळ्याचं. पण हे त्या आपल्याला मिळालेल्या गोष्टीचं आपण चीज करतो आहोत का, हा विचार मनात यावा. आणि तो जर आला तर हे सगळं बदलतं, असं स्वामी एका अभंगामध्ये म्हणतात. त्याचं सार सांगतो फक्त. त्यांचं म्हणणं असं की बरड माळ आहे अक्षरशः, आपल्याला माहिती आहे उगवत नाही. बरड माळ आपल्याला कल्पना असेल तर त्याच्यावर उगवत नाही, तर ते पिकाला पाणी नाही, सुकून जातं. त्यावर पुन्हा कीड पडली तर काय होतं, तशी माणसाची अवस्था झाली. आजीच्या सगळ्या योनी अशा गेल्या. हे चुकून भोग संपतो, कधीतरी कृपा होते आणि हे नरदेहाचं सापडतं. त्यात जर पुन्हा चुकून साधुसंगाची, सत्संगाची, काय सेवेची गोडी लागली तर माणसाला पुढची वाट मिळाली, नाहीतर पुन्हा आहे त्या चक्रामध्ये परत राहील याची जाणीव देतात त्या अभंगाच्या 1-2 ओळी फक्त म्हणून ठेवू. ज्यांनी या साध्या देहाने जो आपल्याला मिळाला, जो सर्वोच्च आहे, त्याच्या साह्याने चीज केलं, स्वतः आनंदात राहिले, आनंदाची प्राप्ती करून त्यात राहिले आणि इतरांनाही मार्ग दाखवला, जो सर्वांना मिळण्यासारखा आहे, ज्या त्या ठिकाणी करण्यासारखा आहे, त्या नरदेहाची धन्यता त्यांना कळली, ती त्यांनी मांडली. धन्य या नरदेहालो कृपा केली देवारे, धन्य या नरदेहालो कृपा केली देवारे, धन्य या नरदेहालो कृपा केली देवारे. सद्गुरुच्या योगे ठाई
सद्गुरुच्या योगे ठाई पडला निज ठेवारे. सद्गुरुच्या योगे ठाई पडला निज ठेवारे. धन्य या नरदेहालो कृपा केली देवारे. धन्य या नरदेहालो कृपा केली देवारे. कृपा केली देवारे. या अभंगाचा पुढचा भाग पुढच्या वेळेला ह्या भोपाळ्याच्या संदर्भात बघू. पण एवढं नक्की की बहुजन्माचे सुकृत फळले सापडला देह केवारे. श्रवणे मनने भगवत भजने घडली साधू सेवारे. आणि आधी काय झालं होतं, गजतुरंगादी देही बरडा वरती पेरुनी उवारे. बीज पेरलं पण ज्ञान जळाविण सुकोनी गेला. ज्ञान जळाविण सुकोनी गेला पडोनी वरता मोवारे. आपल्याकडे ते असतं ना मावा कीड पडते अलीकडे म्हणतात ते, तो मोवा त्या काळातला. ज्ञान जळाविण सुकोनी गेला पडोनी वरता मोवारे. धनदारा सुत संपत्तीचा बहु पडला होता गोवारे. अडकून बसलो देहयंत्रावरोनी फिरताना उलटा उडोनी गेला रावारे. नामरूपात्मक मिथ्या अवघ्या समजुनी हरीच्या मावारे. हरीची माया कळली, मावा कळला. निरंजन रघुनाथ प्रसादे झाला पूर्ण विसावारे. मग धन्य या नरदेहा झालं. तसं ते व्हावं म्हणून त्यांचं हे सगळं आपल्याला असा थोडासा वेळ कधीतरी याच्यावर द्यावा की मी या देहात आलो, माझ्यावर केवढी कृपा झाली. इतक्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ह्यातल्या सगळ्या अनुभवायला केवळ मला या देहात आलो म्हणून मिळालेल्या आहेत. पुढे करण्याची शक्यता आहे आणि कुठेपर्यंत जाण्याची शक्यता आहे ते त्यांनी सांगितलं की निरंजने रघुनाथ प्रसादे. नामरूपात्मक मिथ्यावघ्या समजून हरीच्या मावारे. नामरूपात्मक मिथ्यावघ्या समजून हरीच्या मावारे. निरंजन रघुनाथ प्रसादे. निरंजनी रघुनाथ प्रसादे झाला पूर्ण विसावारे. झाला पूर्ण विसावारे. झाला पूर्ण विसावारे. तर आपल्या असं चित्ताला विचार करून तरी फार की असा पूर्ण विसावा कधी असतो. सतत स्वस्थता असते, त्याच्यावरनं कळतं की त्यांना पूर्ण विसावा होतो म्हणजे काय आणि तो आपल्याला कधी होईल का, त्यासाठी काय करता येईल हा भोपाळीचा शेवट आहे. आणि इतकंच नाही तर त्यांनी स्वतःची स्थितीसुद्धा सांगितली दोन्ही बाजूने. स्वतःची स्थिती काय सांगितली, कुठे लक्ष कुठे आहे ते आपल्याला माहिती असावं म्हणून केवळ हे 4 ओळी म्हणतो. आता कशासाठी खेद जनी उरला नाही भेद. आता कशासाठी खेद जनी उरला नाही भेद. आता कशासाठी खेद जनी उरला नाही भेद. अवघा एकची चित सिंधू कोणा वंदू कोणा निंदू. अवघा एकची चित सिंधू कोणा वंदू कोणा निंदू. काय घ्यावे आणि टाकावे. काय घ्यावे आणि टाकावे. कोठे यावे कोठे जावे. काय यावे कोठे यावे कोठे जावे. ब्रह्मरूप चराचर ब्रह्मरूप नारी नर. ब्रह्मरूप चराचर ब्रह्मरूप नारी नर. भव भ्रम गेला क्षीण भक्त भ्रम गेला क्षीण. अद्वय रूप निरंजन. भ्रम गेला क्षीण अद्वय रूप निरंजन. ही त्यांची स्वतःची स्थिती त्यांनी सांगितली. अद्वय रूप निरंजन भवभ्रम गेला क्षीण. आपल्याला रोजचा सुद्धा क्षीण येतो, आपल्याला प्रवचनाचा क्षीण येतो, बाकीच्या व्यवहाराचा तर किती येत असेल, तिथं भगवत भजन आहे त्याचा क्षीण येतो. मग इतका क्षीण चित्ताला आहे त्यांना. भवभ्रम गेला क्षीण
अद्वय रूप निरंजन. यासाठी काय ते मार्ग सांगितले. सद्गुरु वचनाचा उदय, सद्गुरु वचनाचा उदय, प्रकाश झाला भानुदय, प्रकाश झाला भानुदय, जागे व्हारे मनोमय, जागे व्हारे मनोमय, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले. वाचे घ्या रे राम नाम, वाचे घ्या रे राम नाम, निरंजन सांगे उत्तम, निरंजन सांगे उत्तम, तुमचा हरेल भवभ्रम, तुमचा हरेल भवभ्रम, निर्भय व्हालांतरी, निर्भय व्हालांतरी, निर्भय व्हालांतरी, निर्भय व्हालांतरी, निर्भय व्हालांतरी. वाचे घ्या रे राम नाम, वाचे घ्या रे राम नाम, निरंजन सांगे उत्तम, निरंजन सांगे उत्तम, तुमचा हरेल भवभ्रम, तुमचा हरेल भवभ्रम, निर्भय व्हालांतरी, निर्भय व्हालांतरी, निर्भय व्हालांतरी, निर्भय व्हालांतरी, निर्भय व्हालांतरी. उठा उठा रे नवकरी, उठा उठा रे नवकरी, सत्वर जा रे शुद्धीवरी, सत्वर जा रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे नवकरी, उठा उठा रे नवकरी, उठा उठा रे नवकरी. मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते. भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, मायास दरे, मायास दरे, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते. कामादिक रिपु दंडुनि अंतरी, कामादिक रिपु दंडुनि अंतरी, सांडी दुर्मदरे, सांडी दुर्मदरे, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते. सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची, ध्याई मनी आंधरे, ध्याई मनी आंधरे, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते.
निर अक्षयी देल तू ते निरंजन पद रे निरंजन पद रे मनुजा राम सदा वद रे मनुजा राम सदा वद रे मनुजा राम सदा वद रे जानकी वनस्मरण जय राम